राष्ट्रवादीच्या पवार गटाचे अध्यक्ष माजी खासदार शरद पवार यांना भारतीय जनता पक्षाने चितपट केलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील एनडीएला 2024च्या लोकसभा निवडणुकीत घेरण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाविरोधात एक सक्षम विरोधी पक्षांची आघाडी उभारण्यास शरद पवारांनी सुरुवात केली होती। मात्र भारतीय जनता पक्षाने शरद पवारांना आता फक्त बारामती पुरतं मर्यादित ठेवलं आहे। भारतीय जनता पक्षाने प्रॉपर प्लॅनिंग करून शरद पवार यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे। भाजपने शरद पवारांना बारामतीमध्ये अडकवून ठेवण्यासाठी नेमकं काय केलं याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी आपल्या विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केलाय। त्याला महाराष्ट्रातील शरद पवार सुद्धा अपवाद नाहीत। फोडाफोडीचं राजकारण करून शरद पवारांनी आतापर्यंत सत्ता उपभोगली। मात्र 2014 नंतर भारतीय जनता पक्षाने देशाची सत्ता मिळवल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला। केंद्रातून नरेंद्र मोदी यांना हटवायचे असेल तर विरोधकांची आघाडी मजबूत करायला हवी ही गोष्ट ध्यानात ठेवून शरद पवारांनी मोदी विरोधकांच्या आघाडीची मोड बांधायला सुरुवात केली। शरद पवार सातत्याने दिल्ली दौरे करून मोदी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते। शरद पवारांच्या या प्रयत्नांना चाप लावण्यासाठी भाजपने शरद पवारांची रणनीती अवलंबली आणि त्यांचाच पक्ष फोडला। शरद पवार त्यांच्या पुतण्यावर म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सातत्याने अन्याय करत होते, ज्यामुळे अजित पवारांच्या मनात बंडखोरीची भावना अनेक वर्षांपासून होती। याचाच फायदा घेऊन भाजपने अजित पवारांना आपल्या सोबत घेतले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली। एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या हातातून सुद्धा निघून गेला। शरद पवारांचा त्यांच्याच पक्षात करेक्ट कार्यक्रम करण्यात आला। हे एवढ्यापर्यंत न ठेवता अजित पवारांनी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीत दंड थोपटले आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आणि बारामतीसह राज्यभरात शरद पवार गटाची अवस्था अत्यंत दयनीय झाली। सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार म्हणजे सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित आहे हे शरद पवारांना पटलं आणि शरद पवारांनी बारामतीची जागा वाचवण्यासाठी दिवस रात्र एक केले। आपल्याला कुठल्याही परिस्थितीत बारामती वाचवायची असेल तर सुनेत्रा पवार यांचा पराभव करणे गरजेचे आहे हे पवारांनी ओळखले। त्यामुळे आता शरद पवारांनी त्यांचे सगळे लक्ष बारामतीमध्ये केंद्रित केले आहे। गेल्या 6 महिन्यांपासून शरद पवार बारामती वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र महायुतीतील भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे, जो सफल होताना सुद्धा दिसून येतो आहे। एकेकाळी राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं उपद्रव मूल्य दाखवणारे शरद पवार आता केवळ बारामतीत अडकून राहिले आहे आणि हे शक्य झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीमुळे। भारतीय जनता पक्षाने आखलेल्या या रणनीतीमुळे शरद पवारांचे पूर्ण लक्ष सध्या बारामतीत असून देश पातळीवर विरोधकांची मोड बांधण्याचा पवारांचा प्रयत्न असफल झालाय। शरद पवारांना अडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही जी रणनीती आखली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।